जो की आत्ता येणार आहे का सुरू झाला आहे. सप्टेंबर महिना आपल्या इथं सुरू आहे आणि आत्ता शरद ऋतू सुरू झालेला आहे. तत्संबंधित चर्या कशी असावी जेणेकरून आजार होणार नाहीत याच्याविषयीचं एक छान वर्णन. आयुर्वेदानं नेहमीच प्रिव्हेंटिव्ह ॲस्पेक्ट्सवरती खूप छान काम केलं आहे. एव्हाना आपण तत्संबंधित ब्रँड आहोत, परंतु त्या गोष्टीचा वापर जो प्रिव्हेंटिव्ह ॲस्पेक्टवरती खूप मोठं उपलब्धी सद्यस्थितीमध्ये जगाच्या पाठीवरती आपली होऊ शकते, पण आपण कुठेतरी कंपॅरिझनमध्ये लागल्यामुळं आपण आजारांच्या नादी जास्त लागलो. मला वाटतं की तत्संबंधित अवेअरनेस पण लोकांमध्ये कमी आहे की आजारी न पडण्यासाठी ॲक्च्युअल काय करायला पाहिजे. म्हणून ज्या काही गोष्टी सूत्रस्थानामध्ये दिलेल्या आहेत, मी नेहमी म्हणत असतो की सूत्रस्थानामधल्या ज्या प्रिन्सिपल्स आहेत, जे तथ्य आहेत, ही सर्वसामान्यांसाठी म्हणजे सगळ्यांसाठी आहेत. आणि चिकित्सास्थान निदानस्थान हा जो विषय आहे तो मात्र पुरुषम पुरुषम विक्षेप या न्यायानं प्रत्येकासाठी वेगळा आहे. म्हणून शरद ऋतूमध्ये त्यांनी वर्णन करताना असं करून ठेवलेलं आहे की पित्ताचा एव्हाना रक्ताचा प्रकोप होतो. म्हणून उपरोक्त श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं की चंदन, वाळा, कापूर, मौक्तिक, पुष्पमाला व वस्त्रे इत्यादी धारण करून संध्याकाळी गच्चीवरती चुन्यासारख्या शुभ्र चांदण्यांमध्ये बसावे. चंद्राची शीतलता पित्त आणि रक्ताच्या प्रकोपासाठी उपयुक्त आहे. म्हणून आपण प्रवाळ पिष्टी तयार करताना सूर्यपुटी, चंद्रपुटी एव्हाना बरीचशी तेलंसुद्धा जी पित्ताच्या शमनार्थ वापरली जातात ती चंद्राच्या छायेमध्ये तयार केली जातात. म्हणून चंद्राचा संबंध हा शैत्याशी येतो. म्हणून शरद ऋतूमध्ये अशा पद्धतीच्या दोष प्रकोपांसाठी त्यांनी ते वर्णन करून ठेवलंय. 54व्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं की देव, ऊन, पूर्वेकडील वारा, दिवास्वाप, तीक्ष्ण मद्य, क्षार, दही, तेल, वसा व अकंठ भोजन यांचा त्याग करावा. पित्ताचा प्रकोप आणि ते देव वाचलं मी, दव होतं. आणि शेवटचा शब्द जो आहे तो अकंठ भोजन. जनरली या प्रत्येक गोष्टीमध्ये पित्त प्रकोपाशी संबंधित जर आपण जोडलं तर दव असेल किंवा ऊन असेल, दव तर कोणी सेवन करत नाही, पण ऊन सेवन करण्याच्या बऱ्याचशा गोष्टी सद्यस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पूर्वेकडील वारा आणि दिवास्वाप. दिवास्वापामध्ये कफ आणि पित्ताचा प्रकोप होतो आणि शरद ऋतूमध्ये जनरली पित्त प्रकोप हा द्रवगुणांनी होतो. म्हणून पित्त आणि कफामध्ये कॉमन असणारी गोष्ट म्हणजे द्रवगुण, त्याचा प्रकोप. तीक्ष्ण मद्य ऑलरेडी जिथं पित्त प्रकोप आहे, उष्णगुणाने आहे, द्रवगुणाने आहे, अशा ठिकाणी तीक्ष्ण मद्य निश्चितच कंप्लेंट्स वाढवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतं. क्षार
आणि दही दोन्ही पण उष्ण आहेत. दही आम्ल विपाकी आहे आणि क्षार क्षरण करणारा आहे, परंतु द्रवगुणाच्या विलयनासाठी कारणीभूत ठरू शकतो. आणि आकंठ भोजन हा जो विषय आहे, ऑलरेडी जिथं पित्ताचा प्रकोप सांगितला आहे द्रवगुणाच्या माध्यमातून, आमाशय अन्ननलिकेच्या ठिकाणी असणारं द्रवत्व, त्यामुळे उत्पन्न झालेलं शैथिल्य आणि अशा पद्धतीच्या शैथिल्य उत्पन्न झालेल्या आमाशय आणि अन्ननलिकेमध्ये जर का समजा आकंठ भोजन पडलं तर त्याचा गुरुगुण गुरुत्वाच्या कारणानं हृदयास घातक ठरू शकतो. एव्हाना क्लेदक कर्म जे काही व्हायला पाहिजे आमाशयामध्ये, आकंठ भोजनाच्या कारणांनी ते क्लेदन कर्म होऊ शकत नाही. आणि त्यामुळं अजीर्णापासून ते हृदयापर्यंत येणाऱ्या प्रेशरपर्यंत सगळ्याच गोष्टी घडणाऱ्या असल्याकारणानं अकंठ भोजन करू नये. शास्त्रकारांनी जी गोष्ट ॲक्च्युअल ग्रंथांमध्ये दिलेली आहे याच्या पाठीमागं निश्चितच सायन्स आहे, परंतु त्या पद्धतीनं वायुतत्वाच्या आधारे आपण जर ही गोष्ट समजून घेतली तर आपणास त्याच्या पाठीमागचं सायन्स कळतं. उदाहरणार्थ वेगसचा असलेला संबंध अन्ननलिकेला आमाशयाला आणि त्या ठिकाणी मोमेंट्स न होणं किंवा क्लेदन कर्मासाठी ज्या मोमेंट्स लागतात त्या न होणं हे ॲक्च्युअल शॉकमध्ये घेऊन जाण्यासाठी कारणीभूत ठरतं. अन्न लागणे अशी एक कन्सेप्ट आपल्या इकडं होती किंवा शब्द होता. अन्न लागणे म्हणजे अन्न अडकलं की मग वेगसवरती प्रेशर आलं की मग हृदय बंद पडणे, दॅट इज अन्न लागणे. मग त्याला बऱ्याच वेळा बुक्क्या वगैरे देऊन पाठीमध्ये मोकळं केलं जायचं आणि मग ढेकर वगैरे आला किंवा अन्न पुढे पास झालं की मग ते फ्री व्हायचं. ॲक्च्युअल प्राणाच्या क्षेत्रामध्ये अशा पद्धतीचे घटनाक्रम, हे गडबडीचं भोजन असेल, अकंठ भोजन असेल, दिवास्वाप असेल, इत्यादी सगळ्या गोष्टींनी बऱ्याच वेळा पाहायला मिळतं. नेक्स्ट. पावसाळ्यात व हिवाळ्यामध्ये मधुर, आम्ल, लवण या 3 रसांचे सेवन करावे. वसंत ऋतूमध्ये कडू, तिखट आणि तुरट रसाचे सेवन करावे. ग्रीष्म ऋतूमध्ये मधुर रसाचे सेवन करावे आणि शरद ऋतूमध्ये मधुर, तुरट आणि कडू पदार्थांचे सेवन करावे. सुज्ञ लोकांसाठी हा एक खूप मोठा संदेश आहे. मी विचारपूर्वक सुज्ञ हा शब्द वापरला आहे. म्हणजे ज्ञान आहे त्यांना सुज्ञ असं म्हटलं जातं. अज्ञानी लोक चायनीज खातील, कारण त्यांना ह्या बाबतीमध्ये कुठेही काही ज्ञान नाही आहे. सो काळानुरूप जर का आपण रसांचं नियोजन लावलं, मग ते प्रिव्हेंटिव्ह म्हणून पण आणि ॲज अ डिसीज म्हणून पण, आजारी लोकांना जर का समजा तुम्ही मधुर कषाय आणि तिक्त म्हणजे गोड, तुरट आणि कडू या रसांचं नियोजन करून दिलं तर तुमच्या औषधी योजनेला तर बळ मिळतंच, पण बऱ्याच अंशी परिणाम मिळण्यासाठी मदत होते. जनरली शरद ऋतूमध्ये जो त्यांनी क्रम सांगितला आहे मधुर, तिक्त आणि कषायाचा,
आहारामध्ये तो कुठं मिळतो याचं एक विवेचन तुमच्याकडे पाहिजे. उन्हाळ्यामध्ये कटुरसाची उत्पत्ती आणि धातुक्षय कटुरसाती सेवन आपण वर्णन केलेलं होतं. तसं या ऋतूमध्ये जर का समजा कटु आम्ल लवण रसाचे सेवन तुम्ही केलात, ऑलरेडी प्रकुपित झालेला आमाशयातला द्रवत्वाचा भाग जो सद्यस्थितीमध्ये अग्निमांद्यासाठी कारणीभूत आहे, म्हणून मी आल्यानंतर ती चर्चा केली होती की बाबा भूक कोणाकोणाला लागली, तर भूक का लागत नाही, तर भुकेची जाणीव पण होत नाही. जनरली शरद ऋतूमध्ये होणारा पित्ताचा प्रकोप यावर्षी आम्ल रसाच्या माध्यमातून होतोय. त्याला कारण आहे कंटिन्युअस रेनफॉल, ह्युमिडिटी, थंड गरम वातावरण आणि शोथ उत्पन्न करणारं वातावरण. अशा पद्धतीच्या शोथ उत्पन्न करणाऱ्या वातावरणामध्ये शरद ऋतू पित्ताचा आम्लरस, द्रवगुण या दोन्हीच्या माध्यमातून प्रकोपित झालेला आहे. सो एक तर शोथ उत्पन्न झाल्यामुळं भुकेची जाणीव न होणे, कारण भुकेची जाणीव होण्यासाठी वायूची उत्पत्ती आणि प्राणाचं कार्य म्हणजे खाली अनुलोमन अपानाचं आणि वरती प्राणाचं पुरण, तरच संदूषित झालेला जो काही समान वायू आहे तो चेतनेची जाणीव करून देतो की या ठिकाणी भूक लागलेली आहे. पण संबंधित वातावरण नसल्या कारणानं भुकेची जाणीव होत नाही आहे. पॉईंट नंबर 2, कटु आम्ल लवण रसाच्या माध्यमातून जे काही द्रवगुणाचा प्रकोप होतोय तो शैथिल्य उत्पन्न करतोय. त्याचं सिम्पटम आहे दौर्बल्य. थर्ड, सद्यस्थितीमध्ये होणारे ज्वर, ज्याच्यामध्ये मोस्टली ॲलर्जिक कंडिशन्स, सर्दी, दौर्बल्य, आयाशेनं श्वास आणि इतर सगळी गोष्टी ज्या काही प्राणवह स्रोतसाशी संबंधित दिसतात, प्राणाचं मूलस्थान म्हणून हृदयावरती किंवा आमाशयावरती ज्याचा प्रकोप पाहायला मिळतो, अशा पद्धतीच्या तक्रारी द्रवगुणाच्या माध्यमातून आमाशयाला आलेलं शैथिल्य हे त्याचं कारण ठरतं आहे. अजून एक गोष्ट, जसं मी बऱ्या दुपारी मला वाटतं बोललो किंवा संतोषला बोलता बोललो मी, की जी लोक या काळामध्ये पॅरासिटामॉल घेत आहेत किंवा अँटीबायोटिक्स घेत आहेत त्यांना हायपोटेन्शन डेव्हलप होत आहे. हायपोटेन्शनच्या संदर्भात काल एक छान मी बोललो होतो की आमाशयाच्या ऊर्ध्व भागाला जर का समजा पित्ताचा प्रकोपित केला तर हायपरटेन्शन पाहायला मिळतं, आणि जर का अधो आमाशयावरती पित्ताच्या द्रव प्रधान उष्णत्वाचा इम्पॅक्ट आला तर हायपोटेन्शन पाहायला मिळतं. सो दोन्हीही टेन्शन्स म्हणजे हायपो अँड हायपर इक्वल टू BP ॲक्च्युअल आमाशयाशी संबंधित आहे. म्हणून माझं नेहमी म्हणणं असतं की शॉर्ट टर्म जो काही समजा इम्पॅक्ट असतो अबाउट टेन्शन्स म्हणजे हायपो अँड हायपर म्हणजे BP वाढणे किंवा कमी होणे, हा आमाशयाशी संबंधित असतो, आणि लॉंग टर्म जो काही हायपो आणि हायपरचा इम्पॅक्ट आहे तो हृदयाशी संबंधित असतो. म्हणून अशा पद्धतीनं अँटीपायरेटिक घेऊन आमाशयातलं पित्त अंतरामध्ये लोटून टाकल्यानंतर किंवा अँटीबायोटिक्सची जी काही थिअरी आहे याच्याने होणारा पित्ताचा प्रकोप अधोआमाशयावरती अटॅक केल्यानंतर हायपोव्हॉल्युमिया डेव्हलप होऊन BP कमी होतो. म्हणून सद्यस्थितीमध्ये मी म्हटलं की आम्ल रस प्रकोप अशा पद्धतीचं एन्व्हायरमेंट जे की ह्युमिड आहे, म्हणून यावर्षी तो इम्पॅक्ट पाहायला मिळतोय की हायपोटेन्शन्स डेव्हलप होत आहेत. नेक्स्ट, शरद व वसंत या ऋतूमध्ये वृक्ष व इतर ऋतूंमध्ये स्निग्ध अन्न पानाचा उपयोग करावा. तसेच ग्रीष्म व शरद या ऋतूमध्ये थंड, इतर ऋतूंमध्ये उष्ण अन्नपानाचा उपयोग करावा. अगदी छोटासा सल्ला वाटतो आपल्याला, पण त्याचा जो लाईफटाईम इम्पॅक्ट असतो तो डिसीज क्रिएटिंग आहे.
उदाहरणार्थ त्यांनी फार सुंदर असं वर्णन केलं की शरद आणि वसंतामध्ये जिथं कफाचा प्रकोप असतो आणि तो द्रवगुणाच्या माध्यमातून असतो, त्या ठिकाणी वृक्ष अन्नपान घ्यावं. आपण किती इंटेन्शनली हे काम करतो की जसं नाचणीची रोटी आहे किंवा लाह्या आहेत किंवा ज्वारीच्या लाह्या आहेत, यांचा वापर या ऋतूमध्ये अग्निप्रदीप्तीसाठी आपण करायला पाहिजे. पण तसं काही घडत नाही. आपण आईस्क्रीम खातो किंवा उन्हाळ्यामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा गरम नका खाऊ. ऑलरेडी उष्णगुणाच्या कारणानं आमाश्याला आलेली शैथिल्य आणि बाहेर आग ओकत असताना उन्हाचा जो काही इम्पॅक्ट असतो धातुक्षयाचा, आणि त्याच्यामध्ये जर का समजा आपण गरम अन्न खाल्लं तर निश्चितपणे आमाशयाचं शैथिल्य वाढणार आहे. फक्त ग्रीष्म ऋतूमध्ये सोडून इतर ऋतूमध्ये उष्ण किंवा समशीतोष्ण ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीच्या आहाराचं सेवन आपण करायला पाहिजे. पण इतर ऋतूमध्ये आपण त्याचा काही विचार करत नाही. मग आपण म्हणतो की आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम स्ट्रॉंग असायला पाहिजे किंवा आपल्याला फीवर नाही आला पाहिजे, बरोबर की नाही, आपल्याला पांडू नाही झाला पाहिजे. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की याचा इम्पॅक्ट, कारण हा लाईफस्टाईल रिलेटेड पार्ट आहे आणि दिनचर्येमध्ये येणारा भाग आहे. त्यामुळे दिनचर्येमध्ये अशा पद्धतीच्या चुका जेव्हा आपण लाईफटाईम करतो त्यावेळेस आजार उत्पन्न होतो. केव्हा? धातू कमी झाल्यानंतर. पुढे खाण्यामध्ये नित्य सर्व प्रकारचे रस असावेत. नाही नाही, मला गोड आवडत नाही, बरोबर ना. किंवा कडू काढे नको मला. ॲक्च्युअल षड्रसात्मक आहाराचं सेवन जितेंद्रियाचं लक्षण आहे. कारण एखादा कडू काढा मी दिल्यानंतर आनंदानं घेणं स्वीकार नाही ना. कारण जेवढं जिलेबी खाताना आनंद होतो तेही गरम समजा, तेवढंच कडुनिंबाच्या काड्या खाताना पण आनंद व्हायला पाहिजे. पण जनरली तसं घडत नाही. आणि सद्यस्थितीमध्ये नवीन जी जनरेशन आहे, ज्यांना सगळ्याच गोष्टी फार इझिली मिळाल्या कारणानं त्यांच्यामध्ये हा मुद्दा जितेंद्रिय असण्याचा रेअरच आहे. मी म्हटलं ना की पूर्वी म्हणजे आमच्या लहानपणी म्हणजे खाण्यापिण्याला सुद्धा चॉईस असते हे आम्हाला माहीत नव्हतं. म्हणजे तो विचारच नाही आला बरं कधी मेंदूमध्ये की बाबा वाळलेल्या वांग्याच्या उसऱ्या माहीत आहे का तुम्हाला? उसऱ्या माहीत आहेत? खाल्ल्यात कधी? खरं खरं सांगा, खाल्ल्या काय? तर वांगे कापायचे आणि वाळवून ठेवायचे, नंतर त्याला पाण्यामध्ये उकळायचं, नरम करायचं, थोडंसं चिंचेचं पाणी, थोडंसं गूळ वगैरे असं सगळं घेऊन त्याला कांद्याची फोडणी द्यायची आणि खायचं. सुंदर असा वाहणारा पातळ रस्सा आहे की नाही, ताटामध्ये कुठंच थांबत नव्हता, असा वडू वडू. पण माझ्या तोंडाला अजूनही पाणी सुटते बरं उसऱ्याबद्दल.
खूप टेस्टी लागत नव्हती भाजी. म्हणजे तुम्हाला कदाचित तुम्ही त्याला शिवणार नाही, बघणार नाही, खाणार नाही. पण भूक एवढी छान ना, म्हणजे कारण काय होतं त्याच्या पाठीमागं? प्रचंड भूक. काही ताटात टाकलं की फिनिश व्हायचं. म्हणजे ऑप्शन विषय नव्हता, कारण अग्नी प्रदीप्त होता. आणि त्यामुळं पूर्वी ऑप्शन कशालाच नव्हता. म्हणजे अजून थोडंसं स्पेसिफाय करतो, फार सुंदर जोक आहेत हे, की 12वीला गॅप घेणे, बरोबर की नाही, किंवा 10 पोरी बघायला जाणे. गोविंदराव आता दिवस राहिले नाहीत बरं. बाप जाऊन बघून आला, तुझ्यासाठी बघितली म्हणला की यांना आनंदित व्हायचा, जाय तिकडे. कोण बघली, कुठं बघली, काय विषय नव्हता. आणि नो चॉईस ॲट ऑल. संपला विषय, झालं लग्न. आणि शेवटपर्यंत श्रद्धाभाव टिकून राहत होता, कारण ती मनानं स्वीकारलेली गोष्ट होती, दृष्टीनं स्वीकारलेली नव्हती. हे त्यातला फरक होता बरं का. पाहून नाही बघितलं होतं, ते मनानं स्वीकारलेलं होतं. दॅट्स वाय संकल्प होता तो की बाबा स्वीकारलं आहे, टॉपिक इज ओव्हर. BMSला नंबर लागला, ओके, संपला विषय. BMSला लागला म्हणे नंबर त्याचा, संपला विषय. DED, ओके. आता फॉरेनला, रशियाला जाऊन MBBS 25 लाख, 30 लाख, 40 लाख. कोण ठरवतंय? मोस्टली बापूच ठरवतोय, कारण बापूनं त्याला पहिलं कानं भरून दिलेले आहेत, बेटा तुला MBBSच करायचं आहे म्हणून. आणि त्याच्यामुळं ते आता बापूच्या पाठीमागं भूत लागलं, आहे की नाही, कारण बापूंनी सांगितलेलं आहे ना की बाबा MBBSच करायचं आहे म्हणून. म्हणजे आमचे तोष्णीवाल डॉक्टर म्हणतात की आता फर्स्ट इयरचे पोरच येत नाहीत म्हणे, इंटर्नीचे पोरं आले म्हणे. 3 वर्ष 4 वर्ष रिपीट करून त्यांचा एक स्पेसिफिक वर्ड आहे, म्हाळ्या आलाय म्हणे, म्हाळ्या. आणि शिकवताना आम्हाला भीती वाटते म्हणे त्यांना काही सांगायचं म्हटलं तर, कारण ते फर्स्ट इयरचं ते नवंच ना, ते कवळं लेकरू वगैरे. काय इंटर्नीचं फायनल इयरचं फर्स्ट इयरला आले म्हणते. म्हणजे चॉईस, षटरसात्मक आहार. मग बर्गर नको, मग पिझ्झा द्या, पिझ्झा नको, पोहेच द्या, बरोबर ना. असला कपडा नको, असली शूज नको. सो चॉईस दिल्या कारणानं स्थिरत्व नाहीसं झालं. म्हणून जे लोक, म्हणजे तुम्हाला माणसं जर ओळखायची असतील तर जेवण बघावं लागतं. फार महत्त्वाचा मुद्दा आहे बरं, आपलं यूट्यूबवर चाललंय की चॉईस आहाराची कशी असते. राजस तामस सात्विक पद्धत, राजस तामस सात्विक, आहे की नाही, कधीच न भेटल्यासारखं, बरोबर ना. पुन्हा विचार करत आहे की नाही करत आहे, आपल्या शेजारी पण कोणी बसले बुवा, पुन्हा पटपट खायचं, एवढी भाजी ताटात सोडायची, एवढा भात बी सोडायचा बाजूला, आणि हात धुवायचा त्याच्यामध्ये. म्हणजे हे सोबत ठेवायच्या लायकी ते नसतात. गरज सर्व, कारण आपली गरज कधी संपेल काय माहीत ना. एवढं प्रिय असं अन्न होतं, जे भरण पोषण करणारं होतं, ते बाजूला, त्याच्यात हात धुतला माणसाने त्या, बरोबर ना. ते कधी आपल्यावर हात धुवू शकते. भूक सहन होणे न होणे सत्वाचा प्रकार आहे आणि शुक्राचा प्रकार आहे. हीन शुक्र भूक सहन होत नाही.
कारण शुक्र स्थिरत्व आणि पृथ्वी तत्वाचा आहे, तुपाचा दिवा आहे. मग भूक लागल्याबरोबर आता दातं खाणं, अक्कल आहे की नाही म्हणणं. स्थितप्रज्ञ हा शब्द चालू आहे बरं आपलं बाकी काही चालू नाही. असे आहाराचे बाकी काही मुद्दे आहेत, पण आता म्हणजे नंतर कधी मी वर्णन करतो. ते फार 2 महत्त्वाचे मुद्दे मी ठेवलेले आहेत बाजूला. त्याच्यामध्ये आयुष्यच कळतं काय आहे काय नाही ते. सो आहार एवढा सोपा नाही, समजलं का. त्यामुळे फक्त ताट बघायचं कसं करायला ते जेवायला वाढताना, मग याला हो म्हणायचं की नाही म्हणायचं हे ठरते. सो षड्रसात्मक आहार ॲक्च्युअल जितेंद्रिय माणसाचं लक्षण आहे. षड्रसात्मक आहार बॅलन्स करतो. षड्रसात्मक आहार त्रिदोषांना बॅलन्स करतो. षड्रसात्मक आहार अग्नीचं नियोजन करतो. षड्रसात्मक आहार प्रत्येक दोषाच्या, प्रत्येक गुणाच्या पोषणासाठी कामी पडतो. म्हणून मग षड्रसात्मक आहार घेतल्यानंतर आजारी पडण्यासाठी काही चान्स राहत नाही. इतकेच की त्या ऋतूला उचित जे रस असतील त्यांचे अधिक सेवन करावे. उदाहरणार्थ सद्यस्थितीमध्ये जो शरद ऋतू आहे, मधुर, कषाय आणि तिक्त म्हणजे अशा पद्धतीचं नियोजन आहे. पण याचा अर्थ कटू आम्ल लवण सेवन करू नये असा नाही आहे. ज्या ज्या काळात जे जे दोष प्रकोपित होतात त्यांच्या शमनाची थिअरी त्यांनी आहाराच्या माध्यमातून सांगून ठेवलेली आहे. म्हणून त्या काळामध्ये त्या रसांचं सेवन अधिक प्रमाणात करणे आणि इतर रसांचं सेवन हे अल्प किंवा सौम्य स्वरूपामध्ये करणे हितावह ठरतं. नेक्स्ट. एका ऋतूचा शेवटाला आठवडा व पुढे येणाऱ्या ऋतूच्या पहिला आठवडा यास ऋतुसंधी असं म्हणतात. या समयास पूर्वविधीचा त्याग करून दुसऱ्या विधीचा जो प्रारंभ करणे तो क्रमाने करावा. तो विधी एकदम बंद किंवा सुरू केल्याने त्याची सवय नसल्यामुळे रोग उत्पन्न होतात. त्यास असात्म्यजन्य रोग असे म्हणतात. कालार्थ कर्मानाम योगो हीन मिथ्या त्रिमात्रकः असं म्हटलेलं आहे, रोगारोग्य कारणम. आणि त्यामुळं कुठलीही जुनी गोष्ट त्याग करून नवीन गोष्ट अडॅप्ट करत असताना मग तो काळ का असेना तत्संबंधित जे प्रिन्सिपल्स आहेत ज्याचा इम्पॅक्ट तुमच्या शरीरावरती होणार आहे हा हळूहळूच झाला पाहिजे. मग आपल्या इकडे लोक फार छान शब्द वापरतात, व्हायरल बसलंय है ना. कुठं बसलंय माहीत नाही. व्हायरस हा शब्द न्यूक्लियस नसतं ना त्याला, असंच आहे ना. आणि त्याच्यामुळं त्याला मारू शकत नाही, बरोबर आहे ना. असंच आहे ना ते सायन्स. का नसतं ते, कारण त्याला स्पेसिफिक कॉज नाही, काळ हेच कारण आहे. व्हायरल इन्फेक्शन्स धातुक्षयातून येतात किंवा काळानुरूप येतात. दॅट्स वाय इट इज रिलेटेड विथ इम्युनॉलॉजिकल फॅक्टर्स.
म्हणजे इम्युनिटी वाढली तर व्हायरल इन्फेक्शन सप्रेस राहतात किंवा नष्ट होतात. आणि म्हणून काळानुरूप वागणे आणि धातुक्षय टाळणे हे दोनच उत्तर त्याला आहेत. कुठलीही अँटीव्हायरल थिअरी अँड द अँटीव्हायरल मेडिसिन्स हे फक्त मानसशास्त्र आहे. सो लहानपण असेल, यौवनावस्था असेल, वृद्धापकाळ असेल, उन्हाळा असेल, पावसाळा असेल, हिवाळा असेल, निरभ्र आकाश असेल किंवा मग खूप ढगाळ वातावरण असेल, या प्रत्येक गोष्टीचा इम्पॅक्ट हा उदानावरती येतो. आणि म्हणून उदानं बल उच्यते, आणि बल म्हणजे अँटीव्हायरल थिअरी. हे जर का आपण समजून घेतलं तर आपण ह्या गोष्टींना समजून घेऊ शकतो. सो द अडॅप्टेशन ऑफ न्यू पिरियड और अडॅप्टेशन ऑफ न्यू टाईम और द न्यू थिंग्स हा जो विषय आहे तो हळुवारपणे झाला पाहिजे. मला नाही वाटत की इथं बसलेल्या पैकी कोणीही काळाला अशा पद्धतीनं काउंट करून आहारामध्ये बदल करत असेल. कारण मी ऑब्झर्वर आहे ह्या सगळ्या गोष्टींचा. कारण त्यासाठी नित्य तुम्हाला ऑब्झर्व करावं लागतं की आजचा दिवस कसा आहे, ऋतू कोणत्या याच्यामध्ये चालला आहे, प्रखर किरणं कशी पडायला लागली आहेत, याचा इम्पॅक्ट आमाशयावरती, मूत्राशयावरती, द्रवगुणावरती, स्मॉल ब्रेनवरती कसा येतो आहे. आणि त्यामुळं जे जे लक्षणं रुग्ण सांगतो, जे जे लक्षणं घरची लोक